पाहता गोवळी खायच्याचे उष्टावळे करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आली द्यावी डाय आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविकाला करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विठ्ठल महायोग पीठे तटे भीमनाट्यम वरम पुंडरीकाय गातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका वसुदेव सतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं वन्दे जगद्गुरुम् ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे समर्था तुमचे पाय दोन. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकार तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार नियाता. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे सेवेला जी सेवक जगतमध्ये जगन्मान्य जगत समीर जाधव ऑपरेटर जरा आतमध्ये या. बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील अग्रगण्य साधू शाही वेदाचं मंथन करून जो जनजीवांच्या उद्धारासाठी केलेला प्रयत्न आणि त्यातून निर्माण झालेला जो गाथा की जी माऊलीनं केलेली प्रतिज्ञा हे मराठीची नगरी ब्रह्मविदेचा तुकालोकरी आणि हा तुकाळ जसा त्या कसा पुढे चालवण्यासाठी तुकोबारायाने केलेला प्रयत्न. तुकोबारायाच्या मुखातून मला देवानं केलेले वक्तव्य, कारण तुकोबाराय बोलत असताना देहावरती नव्हते. ब्रह्मपदावर स्थित होऊन जे वक्तव्य झालं ते जसं तसं उतरवलं गेलं मला. आणि त्यातील हा एक भक्तिरसातील हा तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय एक भगवंताचा भाव कोणासाठी कसा आहे, कसा कोणासाठी कसा आहे त्याचं विवेचन या अभंगामध्ये तुकोबारायाने मांडले.
या अभंगातून तुकोबा आहे. भक्ताचा भाव आणि देवाचा भाव. जर भक्त योग्य दशेला आला, कसा योग्य दशेला जर भक्त आला तर त्या भक्तासाठी देव काय करतो याचं विवेचन या अभंगामध्ये मांडलेलं आहे. पाहता गोवरी काय त्यांची उष्टावली. भगवंताचा गुण एक मांडलेला. भगवान परमात्मा कधी पाहता गोवळी. गो म्हणजे गाय. आता थोडस बघा आपण पुन्हा विस्ताराने अध्यात्म चिंतेची जोड. मला आता फक्त प्रस्तावना घ्यायची. गो म्हणजे गाय एक अर्थ असा आणि दुसरा अर्थ आध्यात्मिक अर्थ असा आहे. गो म्हणजे आपली इंद्रिय. कोणती? ही जी 10 इंद्रिय आहे आणि 11वं मन. 10 इंद्रियाला ताब्यात ठेवून 11व्या मनामध्ये भगवान परमात्म्याची प्रचिती प्राप्त होती. नवे नवे ते मन भगवंताच्या नामाशी एकरूप होत. त्यावेळेस उष्टावळी खायला पुरे तो मग आधी नाही. उष्टावळी कधी खाल्ली नाही आणि कोणी जगात आम्हाला आणि तो उष्टावळी खायला येईल. कोणतं उष्ट खाईल? विठाल विठाल ज्यांची उष्टावळी भगवान परमात्मा खातो ते कधी करतात काय? कुणाची खायला मोकळा नाही. जगाचा मालक आहे, जगदान्य ब्रह्मांड नायक आहे. ज्याच्या रोमामध्ये 14ही भुवने स्थित होतात आणि तो कोणाचा उष्ट खातो? करीती नामाची चिंतन. उष्ट खायतो जे नामाचे चिंतन करतात. गडी कानोबाचे ध्यान. आधी आपल्याला त्याला ध्यानात आणावं लागतं. कुणाला? आधी कुणाला ध्यानात आणावं? ज्यावेळेस त्याचं ध्यान आपल्या ध्यानात लागतं, ज्यावेळेस त्याचं ध्यान आपल्या ध्यानात लागतं त्यावेळेस आपण सुद्धा त्याच्या ध्यानात असतो. म्हणून उष्ट खायला येतो. तिसरा एक गुण सांगतात भगवान परमात्मा कसा आहे. आली द्यावी डाई. काय? आली द्यावी डाई. डाई म्हणजे डाव. डाई म्हणजे आपण नाही का म्हणजे डाई आपला असतो शब्द बऱ्याचशा भागात भेटले. तुकोबारायांच्या काळामध्ये डाय नाव आली असं एखादी म्हणून डाई हा शब्द त्यांना कळा. कारण आपले पहिले का आता खेळ संपल्या मोबाईल पूर्ण रडकी केली. कसली नाही दिला की मोबाईल दिली. मुलं कशी झाले? अहो मुलं मोबाईल पाहत बिस्किटांच्या खात्यात म्हणलं काय सांगा ना जेवण तरी चित्त का? आपल्या काळात काय होतं का असं? आपल्या काळात खेळ एके खेळ काय होता? खेळ एके खेळ. आता ह्याच्यातून खेळत नाही पण चॅटिंगचा खेळ खेळतो. आली द्यावी डाई धावे भोलक्या मागे गाई. गमत आहे असं गुरपाटात
आहे बघा. पण आपल्या किती मेळ बसतो ते बघू आपल्या हिशोबाने, वेळेच्या हिशोबाने आणि सगळं. जर एखादा सद्भक्त चिंतनामध्ये रंगलेला असेल, आधी द्यावी टाळी बरं का, त्याने ते काम करावं. जर एखादा सद्भक्त जर चिंतनामध्ये रंगला आणि जर त्याच्यावरती एखादा प्रसंग आला, बरोबर का मी काय, त्याच्यावरती जर एखादा प्रसंग येत असेल तर त्या प्रसंगातून त्या भक्ताला माहिती न होता ते काम भगवंतानं करावं. भक्ताचं काम कोण करतो? काय करतो? तो त्याचं काम करतो. आणि जाय म्हणजे नाव एखाद्या सर्व भक्तावर नाव येत असेल काही अचानक तर ती भगवंतानं निपटावी. पण कुणाची? धावे वळत्या मागे गायी, ज्यांनी गायी अंतर्मुख केल्या, ज्यांनी गायी अंतर्मुख केल्या त्यातच ही आली द्यावी टाळी. आमच्या सारख्याची नाही, बडबड करणाराची नाही बर का. कुणाची? संसारातल्या गप्पा मी असं केलं, द्राक्षाच्या बागा लावल्या, पुन्हा सगळं ऐकलं, पुन्हा डाळिंब केलं, ह्याच्या नाही. कुणाची? ज्याच्या काही ताब्यात आहे त्याची. पण हितच मात्र एक आहे, एके ठाई काला. काला किती सांगितला? पण कुणाला? काला एकाच ठिकाणी मिळेल. काला एकच आहे. काला किती? एकच आहे. मिळेल किती ठिकाणी? एकच ठाई. पण तुका म्हणे भावी काला, ज्याचा भाव त्यालाच काल आहे. येरी नाही, येरी खिचडी काला मिळत. कोणता? आता आपण इथं प्रतिकात्मक पुढे मांडले, हा प्रत्येकाला मिळेल. इथं जेवढे बसले तेवढ्यांना मिळेल. पण जो तुकोबर आहे ना अभिप्रेत काल आहे, जो माऊली ना अभिप्रेत काल आहे, तिथपर्यंत विरळा जाणार. कसा जाणार? विरळा जाणार. सगळ्यांना तर काल नाही. मला काला कुठं मिळतो? काला कुठं मिळतो? काला कुठं केला जातो? काला वाळवंटामध्ये केला जातो. पण आधी वाळवंट व्हावं, आधी काय करावं? आधी वाळवंट व्हावं. तुका म्हणे वाळवंट उत्तम बरवे. काय करावं? आधी वाळवंट. तुमच्याकडे वाळवंटात केळाच्या बागा लावत्या का? पाठीमागे गडी गडी वाळवंटात येतील का? वाळवंटात येतील केळीच्या बागा, ऊस लावला जाईल का? कारण त्या वाळवंटामध्ये लिप्त व्हायला काहीच नाही, मातीच नाही ना. वाळवंटामध्ये मातीच नाही. तसं या देहामध्ये एकदा काही आधी हात वाळवंट झालं, याच्यातून कोणाकोणाला बाहेर काढायचं त्यावेळेस वाळवंट होईल. आणि यात वाळवंट झाला तर मग काला आणि मग भाव आहे. म्हणून एके ठाई काला, तुका म्हणे भावी काला. विठाल विठाल हा सरळ भावार्थ म्हणला. हे हरिकीर्तन काही निमित्त आहे, प्रसंग आहे काल्याचा. पण काला आपण का करतोय याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे. श्री क्षेत्र जेऊर पैदरवाडी हे का नाही, आपण जेऊर मधूनच ना, आणि मग पैदरवाडीला मुक्काम, तिथून सुरुवात ना. पहिला मुक्काम जेऊरला. तर श्री क्षेत्र चिलेदेवांचं मामाचं गाव आहे जेऊर, है का नाही. थोडासा म्हणजे जे आपण तिथून पाहून आलो काही गोष्टी, आणि तिथून बाबांच्या मुख्य समाधी स्थानाकडे प्रस्थान.
आणि मग तिथून आपल्या या मोरवे तीर्थक्षेत्राकडे आपलं प्रस्थान असते. चिले देव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय, या नामाचा घोष करत, चिले देव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय. गुरु नामाचा जप करत 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 ही आनंदामध्ये नाचत गात ही पायीवारी रात्री या भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये स्थिरावली. महाराज, आपण देवाची वारी करतो का देव आपली वारी करतोय? वारी कोण कोणाची करते? प्रत्येक जण म्हणत असत, मी जीवरून, मी पहिला वारीहून, मी जिथून सामील झाला असेल तिथून, पण मी वारी केली. किती जण म्हणले? म्हणले का नाही? सगळेजण काय म्हणतोय, मी बाबांच्या वारीमध्ये चालत आलो. अरे मी काय करतो भाऊ? तुझी वारी तू नाही करत, देव तुमची वारी करून घेतोय. वारी कोण कोणाची करते? वारी देव आपली करून घेतोय, आपण नाही देवाची वारी करत. साधे हे शरीर कोणाचे असते? तुकोबारायांचा प्रश्न आहे आपल्याला. जे कोणी देव नाही म्हणतात त्याच्यासाठी काय, हे भाऊ तू देव नाहीच म्हणतो, ही गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे खरी आहे. एका असं पिठलं आता आलो आणि तुकोबारायांच्या बाबांनी प्रमाण दिले म्हणतो भेटतात. महाराज, तुम्ही देव देव म्हणून तुमची दुकानं चालवायसाठी डायरेक्ट समोर केलं. तुम्ही तुमची दुकानं चालवायसाठी देव मानलाय, देवच नाही.
व्याख्यानाला 2 तास लोकांना सांगतो की जगात देव नाही, चालवतो निसर्ग चालवतो. बरोबर, चल एक मिनिट जाऊ. काय लोक सुद्धा ऐकायला तितके येणे होते त्याच्या इतकी. 2 तास देव नाही या शब्दावरती बोलला बोलला फेस येऊन बोलला. महागारी निघालो परतीचा प्रवास झाला. वा, मला सुद्धा तुमचं शिष्य व्हावं वाटलं. मी सुद्धा बोललो, वा तुम्ही देव नाही सांगतात, आम्ही देव आहे सांगतो, आणि तुम्ही देव नाही सांगतात 2-2 तास आम्ही देव आहे म्हणून सांगतो. 2 तास लोक वाचते पण जांभळे घेतात. तिथं काय करतात, आमच्यापाशी जांभळे देतात, तुमच्या पुढे हसत ऐकतात देव नाही म्हणून. काय नाही बाबा, कसं असतं सगळं बोलायच्या गोष्टीत, पण देवाची कृपा म्हणूनच 2 तास बोललो. आता नाही कुठाने मारला पाहिजे. देव आपला इथून प्रश्न फुटला होता की देव आपली वारी करतो का आपण देवाची करतो. इथून आपला प्रश्न उतरतो. कोणाला म्हणजे चाले हे शरीर, तुम्ही कोणाची वारी केली? आणि शरीर चालवणारा कोण आहे, बोलवणारा कोण आहे? अरे डोळे म्हणतो माझे, आपण डोळे कोणाचे म्हणतो? माझे. पण त्यातून जे चैतन्य बाहेर फिरतो तो कोण आहे? मेल्यानंतर डोळे कुठं जाते आपले? डोळे असते का नाही? मग का बघत नाही? का तर त्यातून बघायला लावणारा निघून गेला. काय झालं? त्यातून कोण गेला? ज्याच्या सत्तेने हे डोळे उघडतायत झाकतायत ती सत्ता निघून गेली. तशी ही वारी आपण करत नाही, देवाने आपली वारी करतोय. वासुदेव करीतो आधी वारी घेतली चालू आहे, मग बाहेरची चालू आहे. आधी आपली वारी कुठली चालली? कळाली काही वारी आपल्याला. आणि ज्या दिवशी ही वारी कळत, वासुदेव करीतो फेरा वाड्यात बाहेर त्या वाड्यात येतो आणि जातो. कोण येतो आणि जातो? हा ज्या दिवशी वासुदेव कळेल त्या दिवशी आपली वारी चालू झाली म्हणायचं. तिलाच म्हणायचं आषाढी कार्तिकी विसरू नका.
आणि दुसरीप्रमाणे नामदेव महाराजांचं की आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांग तसे पूज पांडुरंग. जी वारी महाराज चालू आहे त्या वाऱ्यामध्ये वारी जो घालतोय तो खरी वारी करून देतो. आणि ही वारी आनंदानं वारी आली. कशी आली? हिला कुठली वारी म्हणायची? काय तकलीफ झाली? मागे पुढे उभा नाही सांभाळी संतांच्या साधूच्या वारीमध्ये संकट नसतात महाराज. संकटाचं आधीच विल्हेवाट लावलेली असते देवा. आणि अशी नाचत गात मुक्कामी आपल्या माहेरामध्ये वारी पोच झाली. आणि या वारीच्या सांगतेचा समारोपाचं हे कीर्तन झाले. आपले प्रस्थान बरोबर इथपर्यंत आपण आलो. आता इथं आल्यानंतर महाराज या ट्रस्ट मंडळीमध्ये ट्रस्टमध्ये असणारे सर्व कार्यकर्ते मंडळी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील या सर्वांच्या संगणमताने एक 3 वर्ष झालं. तिसरं ते मला वाटतं 3 वर्ष झालं या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचा योग मजसारख्या पामराकडे आपण अर्पण करता. माझं हे भाग्य भाग्य. कारण नमन माझे गुरु राया तुझी अवधूत मूर्ती माझ्या गिरीची विश्रांती. नमन माझे गुरु राया महाराज दत्तात्रय. दर्शन झाल्याबरोबरची मूर्ती हृदयामध्ये असे बसली जाते ठसली जाते. ती मूर्ती म्हणजे भगवान दत्तात्रयांची विठाल विठाल. समाधान पावतो इथं आल्यानंतर काय होते? समाधान पावतो. आणि म्हणून या पवित्र प्रांगणामध्ये एक तासभर आपल्याला हरिचिंतन करायचं. 10:30 झालेले आपल्याला 11:30 कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. आणि त्या निमित्तानं महाराज हा सर्व वारीमध्ये चालणारा टाळकरी परिवार आमच्या बरोबर आलेले आमचे गुरुवर्य सोनवणे बाबा आज खरं काल्याचं कीर्तन त्यांचं काय केलं. त्यांनी आमचं तोंड चांगल्यापैकी बंद केलं. म्हणले ते ज्याने त्याने वजन उचलायचे. ज्या नावाने निघले ना त्यांनी बाकीचं नाही काय सांगायचं. तर आज खरं त्यांचं कीर्तन सुंदर आहे. काय मिळालं असं तुम्हाला अति सुंदर सुंदर असे मृदंगाचार्य आमचे हार्मोनियम मास्तर टिकाळी काका आदी करून ही सर्व. आणि हे सगळं जरी असलं तरी तुम्ही माता भगिनी श्रोता वर्ग अरे तुम्ही नव महेशाच्या तुमचा अधिकार तो बारीक नाही. कारण तो माऊलीने दिला माझा नाही. तुम्ही दिला माऊलीने तुम्हाला तो अधिकार दिला. तुम्ही आम्ही खेळी बळी गदारळी आनंदी. आता या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून आता भगवान कृष्णाचं चरित्र काय करायचे. आता उच्चारायचे आपल्याला काय करायचे उच्चारायचे आचरायचं होतं ते काल परवा 22 तारखेला अयोध्येमध्ये आणून बसवतोय. गेली 450 वर्ष आपण या तुकाला दुरावलं होतं. किती वर्ष
450 वर्षापूर्वी आपल्यावर जो आघात झाला, त्या आघाताने जवळजवळ 2.25 लाख प्राण घेतले. किती? 2.25 लाख प्राण राम जन्मभूमीसाठी अर्पण झालेले आतापर्यंत. ज्यांनी लढा दिला, ज्यांनी लढा दिला त्यांना प्राणालाच मुकावं लागले. आज ते राम मंदिर उभं आहे. आणि ज्यांनी त्या पायामध्ये प्राण गाडले त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि त्यांनी नंतर बलिदान केलं, त्यांनी प्राणाचं बलिदान नसतं केलं आतापर्यंत तर न्याय आपल्या बाजूने मिळाला असता काय म्हणतात. आणि न्याय मागायला सुद्धा आणि न्याय मिळवायला सुद्धा योगीच लागतो. आतापर्यंत होते ते सगळे प्रपंच रेट थापणारेच होते. बघा होतीच आहे का आता 2च मिनिटं आणि दोरा कुठं विकली. जे आतापर्यंत पदा होती न्याय मागायला जाणारे मागच्या आज पाहून करत होते का तर हिकाल्या बाजूने निर्णय मागावा तर हिकालं मतदान कुठे, हिकाल्या बाजूने मागावा तर हिकालं कुठं. त्यांनी नुसतं 450 वर्ष आपल्याला पूर्वीच ठेवलं. मोरा आंब्याच्या वनात नुसतं आंब्याचं वन दाखवायचे. काय करायचे? दाखवायचे आणि आपल्याला नाचवायचे. पण खरा त्या योग्यतेचाच आज पदावर आहे म्हणून हा न्याय आहे. काय म्हणतो मी? तो मागणार आहे तो आज त्या पदावर आहे. आणि त्याने राम जाणलेला आहे. त्याने काय केलेला? राम जाणलेला आहे, मानलेला नाही. आपण मानणाऱ्यात बसतो. आपण कुठं बसतो? देव मानणाऱ्यात आपण बसतो, जाणणाऱ्यात नाही. पण त्यानं राम जाणलेला आहे, त्यानंच न्याय मिळाला आणि त्याच्याच हातून सगळं पूर्ण झालंय. 10 वर्षामध्ये हे सगळं कार्यक्रम पुरा झाला. मागणारा आणि खाली राबून घेणारा बी त्याचाच शेलाय मंजूर नाही. नाही तर आपल्यासारख्याचं काम नाही केली. वर मोदी खाली योगी, खाली सुद्धा योगी. महाराज तोही त्याच अधिकारात आहे. अधिकारात आहे ते. गोरक्षनाथ पण गोरक्षनाथाच्या मालिकेतील तो चालू आहे म्हणून त्याची बी डिरिंग आहे राम मंदिर बांधायची. आपल्यासारखे पालते पडले असते तिकडे जाऊन कुठं दमच लागतोय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, पुन्हा काय म्हणतात? राम मंदिरात आता झालं डोळ्याने एकदा पाहायला जा, जरूर जा. जगातलं आश्चर्य आहे मला, जगातलं आश्चर्य ठरणार आहे. बाकीच्या ठिकाणी लाखो खर्च केलेले मंदिरं पाहायला मिळतील.
इतर ह्याच्यामध्ये, पण राम, ज्या रामाला पाहिल्याबरोबर त्या अंतकरणाला आराम मिळतो, ज्या रामाला पाहिल्याबरोबर अंतकरणाला काय वाटतो? आराम वाटतो. तो राम एकदा पाहिला चला जा. नाही आपल्याला प्राण प्रतिष्ठेच्या वेळेस नाही, कारण तिथं गर्दीने शक्य नव्हती या गोष्टी सर्व झालं पाहणं शक्य नाही. पण आता निवांत झाल्यावर का असो बघा, आताही प्रसंग आधी राम झाला, देव काय झाला? माणसात येण्यासाठी, बरं का, माणसासारखं वागण्यासाठी देवाचे 8 अवतार गेले. मध्य झाला, कच्च झाला, वराह झाला, माणसात नाही आला. गेलं माणसासाठी, पण माणसासारखं त्याला नाही ना तिथे जीवन जगता आलं. परशुराम झाला, काय झाला? परशुराम झाला, पण आरण्य सेवन केलं. काय केलं? आरण्यातच केलं. राम झाला, वादत गाजत जन्माला. कसा? राम जन्माला आल्याबरोबर काय झालं? 14 चौघडे वाजू लागले. किती? भर दुपारी 12 वाजता. पण आचरण फार महत्वाचं. काय केलं? जीवनामध्ये जे आचरण केलं त्या आचरणाला तोडच नाही, कारण ते आचरण एका साधून बंधन केलं होतं. काय केलं होतं? एका साधूने त्याने गटुडं बांधलं होतं देवाचं भक्ती पुढे, बरं का, कशाने? भक्तीच्या गटुड्यामध्ये देव बांधला होता. मी जसं लिहिली वाल्मिकी, कुणाच्या ताब्यामध्ये? वाल्मिकी पहिला काय ऋषी होता काय? नीट काय का? वाल्मिकी पहिला ऋषी होता? कोण होता? कोळी. पण काय करीत होता? कर्म. कर्म आहे का नाही? नुसत्या पुरत्या बी चोऱ्या नव्हत्या करत. कुणा बायाच्या साड्या पळव, कुठं कुणाची दागिने पळव, असं नव्हतं. खट्या. पण तरी सुद्धा त्याला योग्य अधिकाराचा बनवला. योग्य अधिकाराला तो आला आणि योग्य अधिकारावरून देवाला बंधन पडेल असं मला तो वागला. रामायण रामा किती अधिकार झाला हो? अधिकार किती अधिकाराचा झाला तो? आधी अधिकारी होता का तो? पण तरी सुद्धा अधिकारी बनवला. पण कुणी? संगत कुणाची मिळाली? संगत फार महत्वाची म्हणा जीवनामध्ये. काय संगत? नारदाच्या जागेवर खरा भगवान परमात्मा आला असता कोणाच्या जागेवरती? वाल्या जिवंत दिसला असता का? पुराण उघडायच्या आधी वाल्या ओंबट स्वाहा. पण साधू, बरोबर का, साधूची किंमत कशी असते? साधूनं स्वतःला बांधून घेतलं. त्यावेळेस वाल्यांना लय मोठा इथे झाला. मला एवढा मोठा वेळ आपली गंमत येते. बांधून घेतलं नारदाने स्वतःला. म्हणजे मला झाडाला बांधून टाक. तुला वाटतं पळून जाईल वाल्या, मला झाडाला बांधून टाक. बांधून घेतलं. पण वाल्या नीटच केला.
मला काय केला अधिकारांना बनवला आणि राम अवताराला यायला भाग पाडलं, देवाला अवताराला यायला भाग पाडलं. या जी मी तुला रचना करून दिली या रचनेप्रमाणे देवा तुम्ही वागायचं. याच्या बाहेर तुम्ही काना मात्रा सुद्धा जायचं एवढा अधिकारामध्ये पण आचरणच करून दाखव. पण आता आपण इथं कुणाचं चिंतन करणारे 8 कुणाचं चिंतन करणारे 8 त्याची 8व्यापासूनच सुरुवात झाली. कारण ते 8वाय कंसाला आधी लागला सारखा 8वाच करून उठायचा तर 8वाला भीतीच मनामध्ये बसली. एकतर माणसाला भीती तरी वाटावी नाही तर ध्यान तरी लागावं. कळतंय का मराठी? एकतर भीती तरी वाटावी नाहीतर ध्यान तरी लागावं. या दोन्हीपैकी एक झालं तर निश्चितच आपलं काम ओके होणार. आणि ध्यानातून 8व्यातून झालेलं आहे. 8वा तुम्ही मधुसूदना काय करा सारखं काय करा नरदेह दुर्लभ झाला. तुम्ही 8वा मधुसूदना 8 करा आणि त्या दिवशी मला 8 करता 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 त्या अंतःकरणाला वेद लागतं आणि वेद लागलं की त्या अंतःकरणामध्ये एक मूर्ती उभा राहते आणि तीच मूर्ती बाहेर प्रगट होत असते. मला सांगा आता रामाची मूर्ती घडवली कुणी कारागिरानेच घडवली असणार का ती रामाने स्वतः घडवली? कारागिराने घडवली. आधी ती खरी मूर्ती त्या कारागिराच्या अंतःकरणात तयार झाली का रामाने केली? म्हणून त्याच्यासाठी त्या कारागिराच्या सुद्धा अंतःकरणामध्ये आधी रामच बसला. रामानंच राम घडवला. रामानंच राम घडवला. आधी तो हात गाऊन बसला मला तू असा तयार कर, मला तू असा तयार कर. तेव्हा ती घडली गेली मला. तसं इथं अंतःकरणामध्ये त्याचं ध्यान लागलं पाहिजे. काय लागलं पाहिजे? आणि ध्यानातून ती मूर्ती प्रगट होत असते. तीच मूर्ती बाहेर उभी राहते. बाहेर दाखवते परत देव भक्ताला घडवलाय का देव स्वतः घडलाय? आधी कोण घडलाय? आणि भक्ताच्या अंतःकरणामध्ये तयार झालाय आणि मग त्या भक्ताला त्याला आकार दिलाय. अनिलाही रूपावळे आणि ध्यास लागला होता कोणाला? देवकीला. कारण देवकीने आकाशवाणी ऐकली होती. कुणाच्या तिच्या लागला कुणाच्या लग्नात ऐकली? देवकीने देवकीच्याच लग्नात ऐकली. लग्न लागल्यानंतर वरातीच्या टायमाला काय वाणी झाली? आकाशाची वाणी सांगत असे कंसार 8वा जो पुत्र तिचा वडील तुझशी चिंता काय तिथं जागा केला होता. कुणाला? ज्याचं मरण असं रोखोक काय मिळाले, ज्याचं मरण असं रोखोक सांगितलं गेले तो गप्प असता असेल काय हो? घेऊन या
आता तो राजाच होता महाराज. कोण? कंसा राजा होता महाराज. तो काय असा आनंद लुंग्या फुंग्यासारखा वागत काय आज ऐकल्याबरोबर उपस्थित आलो डोके बाजू घरी जिथं देवकीच नसेल तिथे हिच्या पोटी पुत्र येईलच कसा आणि मग मला कोण मारेल काय विचारायचा. जर देवकीच संपली तर हा जन्माला देऊ शकणार नाही. आज तलवार उच्चारी टाकणार तेवढ्यामध्ये हात तो धरीला. कंसा ही बहीण तुझी 12.5 पाण्यामध्ये काय सांगितलं बरं तुम्ही राजा होता वसुदेव काय सांगायची ना पल्लेच्या पेक्षा नव्हता. वरचीवर हात पकडून सांगितलं ही 12.5 वाजेपर्यंत तुझी बहीण होती. 12.5 नंतर ही आता कुणाची झाली तिने कुळ बदललंय नाव बदललंय आणि ती आता कुणाची झाली. तुला हिच्यावर तलवार उचलता येणार नाही. माझ्याची तुला 2 हात करावे लागतील. पण वसुदेव हुशार. वसुदेव म्हणला ह्याच्या राज्यात या कुणाच्या शक्यतो सासरवाडी जावयाने जास्त वळवळ करू नये नाही तर रट्टेच जावाई इकडं का तुम्हाला जावाई आले आता. वसुदेवाने सांगितलं याला साम दाम दंडाने दंड देण्याच्या आपण लायकीच्या नाही पण सामोपचाराने आणि दामाने ह्याचा कार्यक्रम आपण साम म्हणजे सामोपचार बोलला वसुदेव वैर कुणाशी आमच्यापासून होणाऱ्या मुलाशी. आमचं तुझं काय वैर आहे का ही सामोपचाराचं बोलले. पण दाम म्हणजे पैसा. आता हिचा पैसा कोणता दिला तर नीट ऐक कंसा तुझं वैर आमच्या मुलाची आम्हाला जी होणारी मुलं ती तुझ्या ताब्यात गेल्यावर तुमचा आणि आमचा वैराचा काय संबंध राहिला. त्याला म्हणायचं निष्ठायची पळवाट. आपल्यासारखं तिथंच पाणी काळजात होऊन पडलं असतं का की बाई की तुला सांगून पण बाकी काय कुठाने वाढून पडलो पार पडलं महाराज. हे रथ आनंदाने फिरत होता पण तो रथ कुठे गेला. हे प्रारब्धाचे भोग आहेत विठ्ठल. कला झाला तिथं त्या बंदीशाळेमध्ये निवास सुरू झाला. निवास होता 6 मारे दुराचार. किती झाले 6 मारून टाकले. 7वा योग माये. योग मायेने कुठे गेला रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला आणि मग 8वा आला. त्याचा 8 चालू होता का नाही तो 8वा आला. पण 8वा आल्यानंतर मात्र मला कारण मला हिथं सांगायचं होतं की एक अवतार राजकुळामध्ये भर दुपारी येतो वादत गाजत येतो आणि त्याचाच एक अवतार मध्यरात्री 12 वाजता चापचूप लपवा कळेल माझ्या बाळाशी म्हणजे तोच देव एका अवतारामध्ये राजकुळामध्ये येतो एका अवतारामध्ये लपवा जन्मल्याबरोबर दुसऱ्या घरी जन्मल्याबरोबर दुसऱ्या घरी आईला पाना सुद्धा पेला नाही. हे प्रारब्ध आहे. याला काय म्हणायचं जेव्हा निघाला जर प्रारब्ध सुटेल असेल तर आपण त्या प्रारब्धाचा काय त्याग करू शकतो विचार करा. काय त्याग करू शकतो. गेला इकडे गोकुळामध्ये गोकुळामध्ये गेला. आता गो कु काही बराचसा तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला वाटतं ह्याचा बराचसा भाग ऐकले नाही म्हणून मी त्याच्यासाठी पुन्हा रिपीट नाही केलं. कारण मला तो अवताराला आणायचा आहे आणि मग गोवळीकडे न्यायचा आहे. कारण आता थोडस आपल्याला दिशाने जाऊ आणि हा गोकुळामध्ये अवताराला
गोकुळामध्ये काय झालं? आनंदाला उदाहरण. कशाला? आनंदाला. गवळणी नाचू लागल्या. किती सांगू मी सांगू तुम्हाला. काय म्हणू लागले मी तिला? काय? किती सांगू मी सांगू तुम्हाला. आग आनंदी आनंद झाला. आग आनंदी आनंद आनंदामध्ये नाचू गाऊ लागल्या मला. तुम्ही गवळणी फक्त नुसत्या गवळणी ह्या शब्दावर, नारी या शब्दावरती जाऊ नका. नारीला गवळण म्हणतात या शब्दाची व्याख्याशी जाऊ नका. गवळण कुणाला म्हणायचं? गौ नामे इंद्रिय. इंद्रिय ज्याने कुणी अंतर्मुख करून भगवंताला मनामध्ये बसवलाय आणि त्या भगवंताचं चिंतन करतोय ती खरी गवळण. गवळण कुणाला म्हणायचं? या आता अलीकडे काय झालं? एक कॅसेटने ह्यानी फार 12 वाजून टाकलं सगळ्या. कशाला म्हणतात गवळण? गवळण नारी नाम गवळण आहे का? अरे आपणही गवळणच आहे, पण आपण अंतर्मुख झाल्यानंतर गवळण आहे. नाही तर मग गवळीच. नाही तर मग कोण येत आपण? मग नाही गवळण होऊ शकत. आणि ज्यावेळेस ती आनंदामध्ये वृत्ती तिची स्थिर झाली, रंगली. मी मगा सांगितलं गोकुळ, त्या गोकुळाकडे बघू नका. या गोकुळाचं सांगतो मी. या गोकुळाशी सरासर लग्न. या गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रगट होतो कुठं? कृष्ण गोकुळी जन्म. कुठल्या? या गोकुळामध्ये. ज्या वेळेस महाराज या गोकुळामध्ये आधी 6 मारावे लागतात. किती? कळतंय का? कीर्तन का मागे जड चाललंय काय? नाही तर आमचं आम्ही चलून देतो, तुम्ही म्हणा चलू दे महाराज तुमचं तुम्हाला. या गोकुळामध्ये तो अवताराला आला. कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा तळका सुटला. दुष्ट कोण आहे यामध्ये? ते आधी आपल्याला कळायला पाहिजे. कोण आहे यामध्ये दुष्ट? आले महाराज. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. या 6 जणांना मारल्यानंतर राम अवताराला येतो. म्हणजे आधी ज्ञान येतं. काय येतं? राम म्हणजे कोण? ज्ञान अवताराला येतं. आणि ज्ञान प्रगतीकरण झालं की ते बोध रूपामध्ये या विश्वामध्ये भरून दिसतं. दयानाम कृष्ण जन्माला आला. जन्माला म्हणून तो कोबर आहे म्हणजे कृष्ण गोकुळी जन्मला. आणि जन्माला आल्याबरोबर दुष्टा तळका. मग दुष्टाला कुणाला? मग हे जे 6 जण बसले ज्यांची पळापळ कुणाची? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या सर्वांना बाहेर पळावं लागतं. का? तर गोकुळाभितरी देवे प्रवेश केला. काय केला? गोकुळामध्ये देवानं प्रवेश केला की यांना बाहेर जावंच लागतं. चिंता ते पळाली गोकुळा. आणि असा हा अवताराला आला. आणि अवताराला आल्यानंतर आता चला आपल्याला त्याला थोडा मोठा करायचा आणि तुकोबराकडे घेऊन जायची. मोठा झाला. मोठा झाल्यानंतर महाराज चोऱ्या पहिलं कर्म. आता काय हा चोर असलाय का? हा चोर कसलाय? नामदेव महाराजांना विचारा. ऐका पुराण प्रसिद्ध चोर
कसला टूर आहे हा? प्रसिद्ध पुराण प्रसिद्ध केशव नामयाचा. नामदेवानं सुद्धा चोर म्हणले, पण चोर कुठलाही म्हणले हो, पुराणातला चोर. हे पूर्णातला नाही, पूर्णातला नाही, पुराणातला. आता चोरी केली भगवंताने, हे आपलं बाहेर लौकिक अर्थाने सांगायचं, पण चोरी ही ज्याने त्याची भक्ती केली त्याची केली, कुणाची नाही केली. तो कुणाकडे पाहायला मोकळा का? एवढा त्याला वेळ नाही का? मागे मी बोलून गेले, तो कुणाकडे पाहायला मोकळा आहे. मी मला सांगितलं, ज्या वेळेस भक्त त्याचं ध्यान करतो, ज्या वेळेस भक्त त्याचं ध्यान करतो, त्यावेळेस भक्त तुला त्याच्या ध्यानात असतो, तेव्हा तो येतो. कुणाकडे यायला मोकळा काय चोरी करायला? जो कोणी गोकुळामध्ये ध्यान करत होता त्याच, आणि त्याच्या चित्ताची चोरी करत होता. माझे हरिले हरिले माझे हरिले चित्त, काय हरण केलं त्यानं? हरिने माझे हरिले चित्त. काय हरण केलं त्यानं? तो चित्ताची चोरी करत होता. तो हे नाही गाडगेत फोडले, मडकेत फोडले, आपल्याला म्हणायला आलंय कॅसेट मध्ये दिसत. काय ते हळूचं माटा फोडीला का काय 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 मला नाही, त्या गवळणी बघत बी नाही आपल्याला डोक्यात. कारण मी या वाटेवर एक आधी मला गवळण व्हायचे. मला आधी काय व्हायचंय? गवळण आधी व्हायचे, आणि गवळण झाल्यानंतर मग काय असेल ते. अजून गवळणच नाही, गवळीच खेळून वाटायला आधी काय अनुभव यायला आधी काय करावं लागेल? अनुभवाची गवळण आहे. गवळण अशी अशी ओपन आहे काय? ही गवळण सांगते हरिने माझे हरिले चित्त, भार विंद विसरली. काय विसरला हा तिला? भार कोणता? कळाला का भार आपल्याला? आपण भार घेऊन हिंडतो, पण अजून भार काय कुणाला अर्पण केला नाही.
आपण भार घेऊन फिरतोय, पण ती भार विसरली, संसाराचा भार. मी कुणाची आहे, कशी आहे, मी कुठल्या कुणाचे, सगळं काय विसरून गेली. का विसरली ती? तिचं चित्त कोणी घेतलं? तिचं चित्त कोणी घेतलं? ज्या चित्तामध्ये भगवान परमात्मा येऊन बसलाय ते चित्तच तिथं राहिलं नाही. ते चित्त कुणाचं झालं होतं? मला असंच होतं. ज्या वेळेस भगवान परमात्मा आज बोलतो, चित्ताचा हरण करतो, बाहेरचे विचारतात, तू आता अशी येण्यावणी का करीत होती ग? तू अशी येण्यावणी का करीत होती मला? कुणाला? या कुळ माझे गेले हरपोनी. गवळीला काय झालं? वीड लागलं होतं का? माऊली ज्ञानोबरासारख्याने वृत्ती अंतकरण गवळण व्हावं. ज्ञानोबाला सुद्धा गवळण व्हावं वाटलं. ज्ञानोबाला सुद्धा काय आपण पाहतो? कुठली चोरी केली का? चित्ताची चोरी. चित्तरूपी नवनीत तोरण आणि ही चोरी करत 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 आपल्याला वनामध्ये नाही तर गाई गोवळीन तिथून आपल्याला महागारी यायच्या आणि आपल्याला महागारीत निघायचं नाही. कोणा नाही महागारी कुठला. चोरी करता 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 मला सदभक्ताची टिंगल करायला सगळ्यांनाच आवडतं. काय असतं त्या? काय झाला का बुवा? ठोकला का ग? ऐकला असेल ना? सदभक्ताची टीका करायला सगळ्यालाच आवडते. तशी कुळामध्ये बी काही चरकन नुकतीच लगीन नवीन लावून आले चोरी करायला. काय म्हणजे तुमच्या गावाची पोरग लईन म्हणजे त्रास देते, सारखं चोऱ्या करता म्हणतात. येऊन दे त्याला माझ्या घरी. बघत बाहेरून आलेली होती ना, म्हणजे कोण बिना भक्तीला लागलेली असं समजून घेत चला. बरं का काका, थोडं अध्यात्माशी चाललंय आणि खरं कार्याचं कीर्तन अध्यात्मच असावं. त्याचं लौकिक अर्थाने पाहिलं ना तर आतापर्यंत काने किती खाल्ले आणि काने खाऊ खाऊ गेले, अजून काला काढालाच नाही. जर बोलू लागली, येऊ दे म्हणजे माझ्या घरी. काय म्हणली? येऊ दे माझ्या घरी. बांधून टाकली. आता त्याला काय न सांगता तुम्हाला कळू येते? अरे जगाचा मालक आहे तो, जगदानी भगवान आहे. पेंड्या हाय का तुझ्या लक्षात? घर नव्हतं म्हणले देवाचे काय सांगावं लागतो. चौंगडी ते काय सांगावं लागतं. झोपले संध्याकाळ. झोपल्याबरोबर भगवान परमात्मा मुंगूस घेऊनच घरी. बारका प्राणी बी नाही. हातामध्ये काय घेऊन आली? परवा आला आमच्या घरी मुंगूस घेऊन या घरी. तेच वडील आम्हा दोघा मागाडी. आम्ही गेलो वयता, चिरची पिटली तत्वता. मग आता तिथं काय झालं? काय परिस्थिती काय झाली? पण ऐका आता यातला अध्यात्म ऐका. डायरेक्ट आपण वनात जाऊ. आम्ही भगवान परमात्म्याने काय केले? आतमध्ये प्रवेश केला. दोघं झोपलेले. एकाची दाढी एकीची चरचर करणाऱ्याची फजितीने नाही का? भक्षीमध्ये जो चरचर करतो ना त्याच्यासाठी ही गवळणी चौकशी. दोघांचे घाट मारले आणि तिला मुंगूस मध्ये सोडलं. कोणाला सोडलं? आता मुंगूस असा प्राणी की तो आतमध्ये सोडा की गपचूप होतो. कोण? मुंगश्या नावाचा नाही. मुंगूस सोडला. माझा ते काय करायला लागला असेल? शिराकडीवर असं कुतकुल्या कर, शिराकडीवर कुतकुल्या. मुंगूस आहे ते. शिराबरोबर झाल्याबरोबर दचकून उठला. कोण? उठल्याबरोबर फसला. काय झालं? गाडीला उठल्याबरोबर काय झालं? गाडीला हिसका बसला. बसल्याबरोबर हिच्या बिंदीला बसला.
श्रीमंती तुम्ही माझी कामी निवडीत आहे. बरं त्या काळात काय असेल लग लाईट नव्हती आपल्यासाठी दिसायला. दिवा लावायचा आहे. नेमकं काय गोंधळ झाला बघाय काय करायचंय आधी दिवा लावल्याशिवाय तर काय दिसणार. गेले दिवा लावाय आता एकट्याला जाता येईल का. एकट्याला दिवा लावाय जाता येते का. दोघं उठले डबडं शोधी द्या डबडं सापडा. बरं त्यात पहिल्या काळात जसं काय त्या लग्न जमवताना त्यांनी व्हॉट्सअप वापरलं नव्हतं. आणि पहिल्या काळात अशी पद्धत होती की बापानं जी नवरी बघून आली त्याच मुलीशी लग्न करणे. काय का मुली ह्या बाबांच्या काळात असं काय का रे बाप वडील जसं जमवतील त्या पद्धतीने लग्न जमायचे. त्या आताच्या काळातले गौरव शिव होत 4 फूट आणि ही बाई होती 6.5 फूट. बरं दुपार युगाची का आताची काय कलियुगाची जीन पॅन्ट हाफ शेअर्स निघाले होतं. गौळ गौळ नाही काय सापडा. आता ह्याची लीला आहे मला. घाट मुळी मारली घाट मुळी मारली. हा जगाच्या मालकाने घाट मारली आणि घाट अशी तशी नाही ना मारली. फिरू लागले घरामध्ये काय वेळ लागला डबडं सापडाना. पहाट झाली कोंबड वरडायला लागले कारण पहिला एक घड्याळ कोंबड्यावर पहिलं घड्याळ कोंबडा आवारण्यावर घड्याळ चालायचं. पहिलं कोंबडं किती वाजता आवारतं इकडं. हा कोंबडे ठेवले नाही का. पहिलं कोंबड 2 वाजता आवारतं 2 वाजता पहिलं आणि दुसरे 4 वाजता 3:30-4च्या दरम्यान झालं म्हणा. कोंबडं कोकाय सुरुवात झाली. दाबड्याचा तपास लागा कसे तरी लाजून गप बसले. पण आता गप बसले खरं. पण आता बाहेर किती काय झाले तरी दिवस उभायचा थांबणार. दिवस उभाय लागला तिकडे बाहेर गाया धारासाठी वर जायला लागले. कुणाच्या गवळ्याच्या बाहेर काय येणार. बाकीच्यांचा धारा आल्या 8-8:30चा टाइम झाला तरी लाज वाटायला लागले. काय बाहेर जायचं कसं. बरं आज त्यांनी प्रयत्न केला असं नाही ना. तुरीने कापायचा प्रयत्न केला म्हणजे तुझी तरी निहान नाही तर माझी तरी दाढी हाण. पण जो कार्यक्रम मी ठेव कोणाची दाढी कापणार हिची कापणार. दिवस उगवला. बाहेरून हाका मारायला लागले समोर राम भाऊ अरे आम्ही बी लगीन केलं आता आऊ म्हणता येईल आतल्या गड्याच्या लई तू एकटाच आहे का किती काही तुझ्या मान. अरे मला अर्ध गाव आणण्यातच आहे. तू बाहेरची वाटच बघत आहे कारण ही वातावरण बाहेर तयार केले कुणी टिमके घेऊन आले होते सौंदर्य का देवाला नाव ठेवली की फजिती निश्चित. विठाल विठाल आता काय इलाज नव्हता म्हणजे येतो गाड्या बाहेर. पण आता काय अवघड आहे. आले बाहेर तर आता बाहेर आधी यायचं कुणी त्याला काय पुढं चालताय. ह्याला 11 गडी गाडी काय ह्याला माग वरात ऊर पाठी निघाली. तुमच्या इकडं पाया पडा नवरी पुढं असते का नवर गाठ मारल्यानंतर कोण कुठं असतं आहे का नाही. पण हिथं मात्र कसं झालं. पण का ही द्यायला ठेवा नाही तर पुन्हा मला विचारा कीर्तन झाल्यावर मला तुम्ही काय सांगितलं कळलंच नाही. आले बाहेर आले. आता काय लाज वाटायची तिथे वाटली. पण आता ही वरात कुठे गेली पास यशोदेच्या नंदाच्या घरी. आता काय तिथं परत पाहिल्याबरोबर आता दृष्टी भगवंताला टाकली की का भगवंताला हात जोडले कुणी जिने नाव ठेवली होती का नाही भगवंता आता मी तुला नाव नाही ठेवणार. आता मी तुझी होणार आहे. आता मी होणार कारण माझ्या अंतःकरणामध्ये मी तुला ठेवणार आहे. इथून पुढे तुला नावे नाही ठेवणार. इथून पुढे मी तुझं नाव
तुला नावं नाही ठेवणार. पहिल्याबरोबर गाठ सुटली. आता नीट ऐका अध्यात्म. महाराज लोभ नावाचा नवरा आणि वासना नावाची बायको, या दोघांची गाठ मारली. कशाने? प्रारब्धाची गाठ. या प्रारब्धाची गाठ ही भगवंतानं मारली आहे. आणि मारल्यानंतर मुंगूस तोडलं. कोणतं? फजिती करण्यासाठी. संशयाचं मुंगूस तुमच्या आमच्यामध्ये तोडले. वासनेच्या लोभाच्या मध्ये काय तोडलंय? संशयाचं मुंगूस तोडलंय. ती गडीभर वासनेला बॉस करते, गडीभर लोभाला बॉस करते, गडीभर वासनेला बॉस करते, गडीभर. आणि हा संशय महाराज एकदा का अंतःकरणामध्ये घुसला रे, घुसला की संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, विनाशाची वाघोर प्राणी अशी. आणि मग प्राण्याला सुख आहे काय म्हणतात? ज्याच्या अंतःकरणामध्ये संशय बसला त्याला सुख आहे. महाराज त्याची दाना दिन उडून जाते. तसं भगवंतावरती संशय घेतला रे, घेतला की आपल्या जीवनाचा रात सुरू झाला म्हणायचं, रात. आणि म्हणून या भगवंताने नाना विपरीत खोड्या करत करत येशूने सांगितलं, कृष्णा तू आता गावात राहायच्या लायकीचा नाही, तुला आता उद्यापासून मी शाळेत पाठवणार. मग त्या काळात अंगणवाडी नव्हती, सेमी इंग्लिश नव्हतं आणि फुल इंग्लिश नव्हतं. कुणाच्या काळात? कृष्णाच्या काळामध्ये. त्या काळातली शिक्षा म्हणून शाळा होती गाई राखली. कारण आम्हाला सुद्धा शाळेत नाही गेल्या, गायात राखावं लागल्या वर्षभर. मग आम्हाला बी अक्कल आली, आता शाळेतच गेलं पाहिजे. कारण गाय मागं दुरुस्तीच होती. गुरवळली ना, दुरुस्तीच होती माग. जा म्हणजे उद्या त्याला, तुला कुठं जायचंय? अरे तुम्ही गाया घेऊन काय सांगितलं? यशोदाबाईने शिक्षा केली. आता का ना तुला घरी ठेवणार नाही, आता तुला कुठं जायचंय? गाई वळायला. आता गाई वळत 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 खेळ सुरू झाले, बाकी चला जाऊ द्या. पण भगवान परमात्मा भक्तासाठी गाई चालताना, बरं का, भक्तासाठी कुठं गाई चालताना सुद्धा भक्ताचं रक्षणच केलं महाराज. काय केलं? भक्तांचं रक्षण. भक्तच होते महाराज, गोपाळ कोण होते? भक्तच होते देवाचे. अनंत जन्मापासून त्यांनी साधना केली होती, भगवंता तुझ्या संगती आम्हाला खेळ खेळायचे. मग त्या खेळामध्ये हा मामा पोरा
खेळता का? हा मामा खेळता का? हा मामा नाही? हा मामा नाही खेळत तू? घुमरी नाही वाजवली अजून? हा मामा मी नाही, घुमरी नाही. घुमरी मिळाली पण तिला घुमवलीच नाही. ही घुमरी मिळाली पण हिला घुमवाय ना कुणी. घुम घुम करती, घुम घुम करती, तेरी घुमाती. घुम घुम करती, घुम घुम करती, तेरी घुमवावी लागते. घुमरीला काय करावं लागतं? घुम 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 घुम. नाही तुम्ही पकवान घुमवताय. शिव पकवान ते घुमवा ना. या पकवान घुमून आपला उद्धार होणार नाही. ज्या दिवशी हा पकवान वाजेल हातात येतील हाताला. ज्यावेळेस हा पकवान भगवंताच्या नामाची रवी ज्यावेळेस ते सुरू होईल त्यावेळेस खरं मंत्र सुरू होईल. मंत्र कुठं करायचं? घुम घुम करते, घुम घुम करते, तेरी घुमाती. हा देवाला रवीनं घुमवायचा आहे. कोणत्या? नामाच्या रवीनं. कुठल्या? नामाच्या रवीनं ज्या वेळेस हा देवा घुमेल त्याच वेळेस या डेऱ्यातलं भगवान परमात्मा बोध रूपी लोणं खाईन राजावर, चित्त रूपी लोणं खाईन. अन्यथा आपल्या सालाचा गडी नाही. आणि हेच तुकोबारांना माहिती होतं की जो असा सद्भक्त त्या भगवंताचं चिंतन करतो त्याचा दृष्ट भगवान परमात्मा खातो अभंगाच्या पहिल्याच्या. ज्याचा डेरा घुमवतोय म्हणतात अतिहरूपी डेऱ्यामध्ये ज्याला रवी नामाची फिरवतोय अशा भक्तासाठी. आणि ज्यावेळेस माझी भक्ताची लक्षणं त्या भगवंताच्या लक्षामध्ये येतात तो जगाचा मालक आहे. ज्यावेळेस लक्षणं त्याच्या दृष्टिक्षेपात येतात त्याची पृष्ठावळी पाहता गोवळी. कोण? पाहता गवळी नाही, पाहता गोवळी. मगाच मी सांगितलं गो म्हणजे एक अर्थ गायी होतो, एक अर्थ गायी होतो आणि गो एक अर्थ इंद्रिय होतो.
मग ज्यानं 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि 11वं मन एका ठिकाणी असं स्थिर केले. काय केले? स्थिर केले. आणि त्याच गोवळ्याची पाहता गोवळी खाय त्याची उष्टावळी. म्हणजे काय? अरे ज्या साधकाचं नामचिंतन करत 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 तो ज्यावेळेस त्या देहभावाचा विसर पडून जातो, कुणाला कधी खायला येतो ही पाहिजे आपल्याला. तो उष्ट काय खातो आणि कधी खायला येतो ही आपल्याला दशा पाहिजे, स्थिती पाहिजे, त्याची अवस्था पाहिजे. कारण भगवान परमात्मा साधक अवस्थेमध्ये गेल्याशिवाय दर्शन देत नाही, तो जवळही येत नाही. कारण जोपर्यंत देहभावाचा विसर पडत नाही, देहभाव कधी खातो तो उष्ट? त्याच्यासाठी ज्याचा देहभाव जातो, म्हणजे ज्या देह संबंधाने त्याचे विचार, संकल्प विकल्प नाही, त्याचे विचार संपून जातात. तिथून पुढे त्याचं दर्शन सुरू होईल आणि तिथून पुढे त्याची भेट आहे. ज्यावेळेस या स्थितीमध्ये साधक जातो, तिथून पुढे त्याचं चिंतन होतं. कुणाचं? त्या साधकाचं. तिथून पुढे जे चिंतन होतं, त्या नामाचा प्रसार भगवान परमात्मा सेवन करतो. उष्ट ही काय नाही का? आपण तुरल्याला काला नाही का? काय खातो उष्ट? त्याचंच नाम तो खातो. पण कुठं? साधक ज्यावेळेस देहभाव विसरतो, तिथून पुढे खरं देवाची सुरू होतं. आधी नाही येतो. आधी म्हणतो तुझं चाललंय आपण बुलट्यात, तुझं डोळा नुसतं बाहेरून त्वचेने झाकलेत, पण आतून घराघरात कळतंय का? डोळे आतून काय करतात? वर्ण पापलेने झाकले, पण आतून विचाराचे डोळे. ज्यावेळेस विचार कुठून तयार होतात? संकल्पापासून आणि विकल्पापासून. ज्यावेळेस संकल्प आणि विकल्प साधक विसरून जातात आणि मग खरं तिथून पुढे जे चिंतन होतं, ते चिंतनाचं सेवन भगवान परमात्मा करतो. म्हणून सगळे तुकोबाराय सुद्धा म्हणले, ते कधी काय काय करतात त्याच सेवन करतो दुसऱ्या चरणामध्ये. करती नामाचे
उष्ट खातो, खाली त्याची उष्टावळी, पण कोणाची? करती नामाचे चिंतन, ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची प्राप्ती नाही, कोणाचा उष्ट खातो? कोण चिंतन करू शकतो? चिंतन कोण करू शकतो? घरात देवाच्या दर्शनाला जायला काही लागत नाही बरं का, पण गुरुच्या दर्शनाला जायला दिरींगच पाहिजे. हा, सामर्थ्यच पाहिजे साधकाच्या अंगात सुद्धा. कारण देवळाचा देव तुम्हाला हात, कुणाला हात धरून मारतो? देवळाचा आपण दर्शनाला गेलो, तो देव तुमच्याशी भांडतो? आहे काय पाप का पुण्य करून आला तो विचारतो? विचारत नाही. म्हणून आपण देवाकडे जातो, पण गुरुकडे जायला दिरींगच पाहिजे. कारण तिथं सगळे जबाब द्यायचे. काय करायचे तिथं? गुरुच्या घरी जबाब द्यायचे आणि त्या प्रत्येक जबाबाचं उत्तर द्यायचंय. गुरु आपल्याला दुहून घेतो. कसा घेतो? आपली कोंगडी कशी करतो? देव आहे तशीच आपल्या प्रारब्धाने पुन्हा त्याचं गठुडं बांधून घेतो. पुढल्या जन्मामध्ये तू मागच्या जन्मामध्ये ह्या खोड्या केल्या ना, ह्या खोड्या पुढल्या जन्मात सुद्धा तोच फेरायच्या. पण गुरु आपल्या खोड्या हितच संपवतो. काय करतो? हितच त्याची विल्हेवाट लावतो आणि आपल्याला निर्मळ बनवतो. कसा निर्मळ बनवतो? गुरु असतो. गुरु आपल्याला निर्मळ बनवतो. महाराज गडी गडी बारका लेकरू तुम्ही कधी उचलून घेता? गडी गडी कधी उचलून घेता? त्याच्या डोळ्यातून असं इकडं बघायला सुटल्या ते अश्रूच, नाकातून गंगा यमुना वाहती, तोंडातून लाल गळती, कितवर आली आणि म्हणतो माझा पाप्या. गडी तुम्ही काय हे उचल, हे काय कर, हे उचल कोणाला सांगता करशीला आणि ह्याला जरा निर्मळ करून आण. मग काय करतो मी? घेतो. तसंच आहे देव सुद्धा या लेकराला घेतो, पण कधी आधी सद्गुरूचा वरद हात प्राप्त होऊन या लेकरानं कामाचं, क्रोधाचं, मत्सराचं, द्वेषाचं हे खडकत ज्याचं भांडण झाडून स्वच्छ करून आलाय, त्यालाच भगवान परमात्मा घेतो. तुका म्हणे चित्त करावे. कोणाला ज्यात मला तो येतो, चित्तामध्ये येतो, पण कधी त्याला काय करावं लागतं? त्याला काय करावं लागतं? निर्मळ करावं लागतं. कशाने? सनलाईट. पहिले साबण होती असा ठोकू, आता विलन रिलन काय काय बरं आलं. त्याने दुखून होतं का चित्त निर्मळ? कशाने व्हावं लागेल? त्याला चिंतन करावं लागेल. काय? त्याला संगती कशाची घ्यायची? चित्त व्हायला करीती नामाचे चिंतन. आणि चिंतन कशासाठी? कशासाठी चिंतन? चित्त धुण्यासाठी. आणि ज्यावेळेस चित्त शुद्ध झालं, झाल्याबरोबर तिथे देवाचा प्रवेश आहे. देवनी गोपाळ आहे.
काय करतो येऊन राहतो पण कुठं ज्याचं चित्त निर्मळ झाले आणि ते चित्त निर्मळ करण्यासाठी नामाचं चिंतन आहे. करीती नामाचे चिंतन घडी कालोबाचे ध्यान. चिंतन तुला ध्यानात राहूनच करावं. ध्यान एकीकड चिंतन एकीकड मग तो म्हणतो तुझं तूच कर. ध्यानात राहून ध्यान आणि नामचिंतन एक झाल्याबरोबर त्याची प्राप्ती नंतर तो कर. पाहता गोवळी खाय त्याची गोष्ट गोष्ट खायला नंतर येतो. पण आणि एक गुण त्याचा असा आहे तो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आली द्यावी दाय पुंडली गवला विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. आली द्यावी गाई धावे वळत्या मागे गाई. कोणाच्या मागे धावतो कोणता डाव देतो कोणता डाव आपल्यावरती घेतो पण कुणाचं करीती नामाचे चिंतन त्याच्यासाठी एक
2 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाच्या सांगता घेणार आहोत. जो ध्यानामध्ये रंगतो, भगवंताच्या देवाच्या प्रभूच्या चिंतनामध्ये रंगतो. आणि रंगल्यानंतर महाराज, मी मगाच करून गेलो, रंगल्यानंतर तो प्रपंचाचा विसर पडतो, देह घ्यायचा विसर पडतो. आणि विसर पडल्यानंतर भगवान परमात्मा काय करतो भक्तासाठी? कोणाच्या मागे धावू देतो? कोणता धाव देतो? पहा, भगवंताच्या चिंतनामध्ये विसरल्यानंतर चोखोबाला ज्यावेळेस महाराज पत्नीने सांगितलं माझे दिवस कोणाचा डाव बरं का, डाव म्हणजे डाव. कोणता डाव भगवान परमात्मा भक्तासाठी करत असून देतो. आणि विसरला महाराज. पत्नीने निरोप दिला, जा आपल्या नंदुबाईला घेऊन या. निघाले हो, पण वाटेला लागले. आणि वाटेला लागल्यानंतर गावाच्या वेशीवरती आले. आणि आल्याबरोबर ते पुढे ज्ञानोबा तुकाराम कुणासाठी भगवान परमात्मा कोणतं नाव घेतो? काय करू? आणि ज्यावेळेस हा तुकोबा त्या दिंडीमध्ये सामील झाले, कानावरती आवाज पडला. त्या आवाजाच्या दिशेनं पावले ओढली गेली. पावले अशी ओढली गेली, त्या दिंडीमध्ये सामील झाले. इकडं आषाढीचा सोहळा पारळ पडला. माग काही लोक सांगितलंय, सगळं विसरून गेले. 8-15 दिवस त्या दिंडीतच रंगले महाराज. रंगता इकडे पंढरपुरात आले. वारकरी पंढरपुरात आले. पंढरपुराचा तुकोबाच्या घरी गेला. काय झालं? कुठं गेला? पंढरपुराचा कुठं गेला? तुकोबाची बहीण झाला शारंगळ, वैनीदार उघडा हात मारी, वैनीदार उघडा हात मारी. दरवाजावरती थाप मारतो तिकडे जाऊन. आणि करतो का तू काय केलं? तिथे जाऊन काय देवाने भगवंतानं मान मिळवला, त्याला मान मिळाला. काय कर्म केलं त्याने तिथं जाऊन? कोणतं कर्म केलं? अरे हिनातलं हीन कर्म, बालकपणाचं कर्म केलं. कुणाच्या? ज्यानं गायी अंतर्मुख केल्या, ज्या बहिरंगमुख होत्या गायी. कोणत्या? इंद्रिय रूपी गायी. चोखोबाला ती इंद्रिय नव्हती का? त्याचं भान नव्हतं, विसरून गेला. तो विसरतो. ज्यांच्या गायी आत गेल्या, धागेवरच्या मागे गायी. आणि अशाच भक्ताला काला मिळतो, पण कुठं? शेवटच्या चरणावर.
ठाई काला तुका म्हणे काला. पण कुणासाठी? पाहता गोवळी खाय त्याची दृष्टावळी करीती नामाचे चिंतन करी कालवाची आणि त्यावेळी डाई धावे वळत्या मागे गाई. आणि असा जो सद्गुणी भक्त असेल त्याच्यासाठी काला बाहेर नाही. काला ही बाहेरची वस्तू नाही. काला ही अंतरंगाची वस्तू आहे. कुठली? अंतकरणाची वस्तू आहे. अंतकरणामध्ये ज्या भगवंतासाठी ज्या हृदय ती तुटतं तळमळ लागते की कधी मला त्याची प्राप्ती होईल, कधी मला त्याची प्राप्ती होईल. त्या साधकासाठी काला त्याला त्याच दिवशी त्याला सायासच लागत नाही. आणि असा जो काला तुकोबाराय म्हणतात त्या सद्भक्ताला प्राप्त होतो. आणि त्या काल्याचा प्रसंग आज इथे आहे. आता इथं आपण पाहतो इथं गाडगाड कुदे त्याच्यामध्ये दही आणि लाही. तर इथं प्रतीक आहे म्हणा. दह्याला स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतलं. दुधापासून ते झालं पण आता दही पुन्हा दूध रूपाला जात नाही. लाहीनं बदल करून घेतला, तिने भाजून घेतलं स्वतःला. आणि काय केलं? भाजून घेतलं, ते उपराठी झाली. काला कसा होतो? ती उपराठी नाही म्हणजे तिने बाहेरचा भाग आत घातला आतला. आता ती पेरायला घ्या. पेरले उभे लाही पेरल्यानंतर उगवत नाही. तसं आपल्यालाही याच्याप्रमाणे बनायचंय. याच्याप्रमाणे आपलं अंतकरण बनवायचंय. याच्याप्रमाणे काय करायचंय? अंतकरण आपल्याला या लाहीसारखं बनवायचं, उपराट करायचे. आतलं अंतकरणातलं गबाळ बाहेर फेकायचे. आणि म्हणतो अव्यक्त ते आकाराले रूप आले गुणवंत रंग नाही रूप नाही वर्ण छाया. आता जो असणारा भगवान परमात्मा आतच प्रगट होतो. आणि त्या दिवशी खरा आपला काला होतो. म्हणून तुकोबाराय म्हणले एके ठाई काला तुका म्हणे भावी काला ज्ञानेश्वर त्या पाण्याच्या प्रसंगावरती आपण काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. बरोबर असेल की माझ्या सद्गुरुदेवांचं असेल, ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण ही सेवा करत असतो त्या सर्व संप्रदायाचं मूळ माझे भगवान दत्तात्रय. आणि या दत्तात्रय प्रभूंच्या या प्रांगणामध्ये आपण सेवा करतोय. त्यांच्या चरणावरती सेवा आपण अर्पण करू. या ठिकाणचा अधिष्ठान आपले देव बाप्पा त्यांच्याही चरणावरती आपण ही सेवा अर्पण करू. आणि हा सोहळा जीवूर पैदारवाडी ते मोरवे हा येणारा सोहळा. अरे राजा हो, रोप लावणारा एक असतो, त्याचं झाड एका ठिकाणी उगवतं, खाणारा तिसराच असतो. तसं आज ज्याही कुणी साधकाने ती वारी सुरू केली असेल आणि तो असेल नसेल, कारण देहाची प्रकृती आहे. युगानुयुग हे देह येणार जाणार आहे. पण जी सुरू केलेली वारी ही चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत अशी चालू राहो अशी भगवंत पूर्णविराम देतो. काल्याच्या मंग होतील, महाप्रसादाचं वाटप होईल आणि नंतर मग कार्यक्रमाची सांगता होईल. देवांच्या हस्ते दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल.